मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटने नवा वाद। अजितदादा म्हणतात, राजीनामा नैतिकतेतून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित। धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख, तर धनंजय मुंडेंना मन आहे का, अंजली दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता। शपथ तर झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया।